गेल्या काही वर्षामध्ये तुम्हाला किंवा तुमच्या अवतीभोवती तुम्हाला सतत अशा बोलणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली दिसेल, जे असं म्हणतात की आमच्यासोबत धर्मांतरणाचा प्रयत्न झाला किंवा मी ऐकलंय की त्याच्यासोबत जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात आलं वगैरे. तर अशा पद्धतीचे बोलणाऱ्या लोकांची संख्या साधारण तुम्हाला वाढलेली दिसेल. आणि त्या सगळ्यातून सुरुवात काय झाली? त्या सगळ्यातून सुरुवात याची झाली की राज्य सरकारने मंगलप्रभात लोढांकडे बहुतेक मंत्रालय होतं त्यावेळी राज्यात या सगळ्या ती अँटी कन्व्हर्जन सांगण्यासाठीची एक कमिटी स्थापन केली की धर्मांतरण होणार नाही, ही कमिटी लक्ष करेल. त्या कमिटीकडे डेटा जेव्हा मागण्यात आला त्या कमिटीने सांगितलं की आमच्याकडे तर काय कोणत्या या सगळ्या संदर्भात अजून तक्रारी प्राप्त झालेल्या नाही आहेत आणि त्या तक्रारींच्या अनुषंगाने आम्ही इनिशिएट करून कोणत्या FIR दाखल करण्यात आलेले नाहीत. यानंतर 2026ला महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम नावाचा कायदा आपल्याकडे अस्तित्वात आणण्याचा राज्य सरकारने प्रयत्न झाला आणि त्या अंतर्गत राज्याच्या इतिहासातली पहिली FIR पुण्यात झाली. ती FIR बघितल्यानंतर मी म्हटलं की नक्की धर्मांतरण झालंय का की आणखी काय वेगळं घडलंय या प्रश्नाचं उत्तर शोधू. त्यामुळे ती तक्रार मी सोबत आणली आणि इंटरेस्टिंगली त्याच्यावरती त्याच्यावरती माननीय न्यायालयाने दिलेला जो रिमार्क आहे हा अत्यंत इंटरेस्टिंग आहे. एकदा तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवतो, त्यानंतर तुम्हाला कळेल की सध्या आपल्या अवतीभोवती काय सुरू होतं. सो एक इथे पुण्यामध्ये द चर्च ऑफ द होली नेम असं नावाचं चर्च आहे. तर त्यांचा एक संस्था आहे अशी त्यांचं 143वा वर्धापन दिन होता, ते त्याला पवित्र देवालय असं म्हणतात मराठीमध्ये. आता हा जो तक्रारदार आहे याने सांगितलं की इथे धर्मांतरणाचा प्रयत्न होतोय आणि मग हा कायदा एक्झॅक्टली काय सांगतो आपण तेही बघू. त्याने कोणत्या बेसिसवर सांगितलं त्याची तक्रार आधी आपण वाचू. तो म्हणतो की मी आणि माझा मित्र आहे विक्रम घुंगरूवाला, आम्ही एका चहाच्या हातगाडीवरती काम करत होतो. त्यावेळी माझ्या मोबाईल वगैरे मी बघतो, मी वेगवेगळ्या सोशल मीडियावरती बघत असतो. तर त्याच्यामध्ये ट्रूथफुल लिव्हिंग गॉड या पेजवरती मी असंच गेलो आणि त्यानंतर तिथे आणखी एक इंग्लंडच्या चर्च संदर्भात, मराठी चर्च संदर्भात मला माहिती दिसली. आता हे सगळं झाल्यानंतर तो असं म्हणतो की त्या पोस्टमध्ये पवित्र नाम देवालय गुरुवारपेठ असा तो पत्ता होता आणि संबंधित चर्चने काहीतरी असं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि या संदर्भात मला माहिती मिळाली. आता ही पोस्ट माझ्या मित्राला मी दाखवली, आम्ही दोघं उत्सुकतेपुढे तिकडे पोहोचलो आणि त्याच्या आधी आम्ही हे नक्की काय आहे म्हणून गुगलवरती शोधलं. मग त्याला information.service.gov.uk याच्यावरती संबंधित व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीवरती आता गुन्हा दाखल करण्यात आला की यांनी धर्मांतरणाचा प्रयत्न केलेला आहे अशी जी ब्रिटिश ओरिजिनची व्यक्ती आहे या संदर्भात माहिती मिळाली आणि ते जे व्यक्ती आहेत त्यांच्या कार्यक्रमाला आपण जाऊ असं या दोघांमध्ये ठरलं. आता ठरलं हे सगळं ठीक आहे, समजून घ्या. मग हे काय म्हणले की या व्यक्तीचं ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी ही व्यक्ती गुरुवार पेठेमध्ये हे जे पवित्र नाम देवालय आहे इथे येणार असल्याचं कळलं. आता आम्हाला असं वाटलं की या कार्यक्रमामध्ये हिंदू धर्मीय लोकांचं कीर्तन व प्रवचन होणार आहे हे वाटल्याने मी साधारण संध्याकाळी 6:15 वाजता या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. तिथे मुक्त प्रवेश होता, सगळ्यांना प्रवेश देण्यात आलेला होता, कोणालाही काही रिस्ट्रिक्शन्स नव्हते. मग मी आणि माझा मित्र इथे पोहोचलो आणि त्या ठिकाणी जेव्हा मी पोहोचलो त्यावेळी मी चेहऱ्याने ओळखत असलेले आणखी एक 5 ते 6 जण हिंदू धर्मीय लोक तिथे उपस्थित होते असं हा सांगतो. तिथपासून आता हा म्हणतो की मी इथे गेलो, लोकांना बघितलं, कार्यक्रम सुरू होणार होता, आम्ही बसलो वगैरे असं सगळं दिलेलं आहे. मग त्यानंतर तो म्हणतो की हे सगळं बघितल्यानंतर तिथे मला असं वाटलं की मंदिराच्या शेवटच्या जी जागा होती म्हणजे त्याला पवित्र देवालय ते असं म्हणतात. सो जे तिथे ख्रिश्चन धर्मीय सगळेजण भेटतात आणि त्यांची प्रेयर्स वगैरे करतात, तिथेच हा कार्यक्रम होता. मग हा असं म्हणतो की संबंधित व्यक्ती ख्रिस्त धर्म प्रचारासाठी हिंदू संस्कृतीतील पोवाडा, अभंग, भारुडे, टाळ, वीणा, सितार, मृदुंग, तबला, गोंधळ या माध्यमांचा वापर करून तसेच कीर्तन, संत माऊली अशा शब्दांचा वापर करून जमलेल्या हिंदू लोकांना प्रभू येशूच्या भक्तीचा मार्ग सांगत असल्याचं मला दिसलं आणि तेच असं करून ही व्यक्ती संबंधित जी लोक जमलेली आहेत यांची दिशाभूल करत असल्याचा प्रयत्न करते असं असं त्यांना भासवतं असं मला जाणवलं. त्यामुळे हिंदू धर्मीय असल्यामुळे या कृतीमुळे माझ्या भावना दुखल्या. ठीक आहे, याने असं जे वाद्यांचा इथे वापर केला आहे एनिवे. मग तो म्हणतो ही व्यक्ती तिथे अंधश्रद्धा पसरवत असल्याचं मी पाहिलं आणि ऐकलं. मग माझ्या माहितीप्रमाणे ही व्यक्ती विदेशी नागरिक असून धर्मीय गोष्टींचा प्रचार आणि प्रसार आपल्या देशामध्ये येऊन करू शकत नाही. या कार्यक्रमाच्या आयोजकांना पंकज देवनूर हा ब्रिटिश व परकीय नागरिक आहे हे माहीत असताना सुद्धा या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला त्यांना बोलवलं. प्रचारक म्हणून, बिशप म्हणून त्याला संबोधून अनेक ठिकाणी बॅनरबाजी करून धर्मातल्या नागरिकांनी त्याच्याकडे पाहून त्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे म्हणून बॅनर तयार केल्याचे मी पाहिले. सदर ठिकाणी काही वेळानंतर लोकांची गर्दी होऊन जवळपास 80 ते 100 लोक त्या ठिकाणी जमलेली होती. कार्यक्रमाचे लोक हजर होती. त्यावेळी स्टेजवरील व्यक्तीच म्हणजे जे पंकज आहेत त्या व्यक्तीच आयोजकांनी बॅनरवर देखील बिशप असं नमूद केलेलं होतं. स्टेजवर सदर व्यक्ती त्यांच्यासोबतचे वादक, वाद्यवृंद
यांच्या जी काही सगळी वक्तव्य वगैरे पण होती आणि ते ज्या पद्धतीने तिथे ॲक्ट करत होते त्या पद्धतीने सदर व्यक्तीस आयोजकांनी प्रचारासाठीच बोललं असल्यावरती हे सर्व प्रकार पाहून माझी खात्री झाली असं त्याने म्हटलं. आणि मग त्याने या सगळ्या संदर्भात पोलिसांकडे गेला आणि FIR दिली. आता समजून घेऊ की ज्या कायद्याअंतर्गत ही सगळी FIR दाखल झाली त्या कायद्यातलं मी एक सहज काढलं. म्हटलं काय म्हणतो हा कायदा नक्की, की धर्मांतर झालंय एखाद्याचं म्हणजे नक्की काय झालंय आणि ते पण जबरदस्तीने झालंय का, तर म्हणून पोलिसांनी FIR घेतली का. म्हटलं बघू काय ते. एक बेसिक मुद्द्यातला सांगतो, कन्व्हर्जन लॉ आपला जो आहे तर या सगळ्यातला तो कायदा काय सांगतो. तो म्हणतो द कन्व्हर्टेड पर्सन, parents, brother or sister or such person or any other person who is related to the person by blood, marriage or adoption may lodge a complaint. कंप्लेंट कोण लॉन्च करू शकतं, ज्यासोबत धर्मांतरण झालंय, घडलंय, अशी व्यक्ती या सगळ्या प्रकारे लावू शकतो. किंवा मग सुमोटो कॉग्निझन्स घेत असताना पोलीस ऑफिसर, इफ द पोलीस ऑफिसर इज सॅटिस्फाईड दॅट द कन्व्हर्जन मेड ऑर बिंग मेड बाय द, तिथे असं म्हटलं की कॉन्ट्रोवर्शन. सो मुद्दा असा आहे की जेव्हा ही FIR वाचली तेव्हा मी म्हटलं की अरे अशी काही FIR नक्की झाली कशी काय. तर ती FIR वाचल्यानंतर मला कळलं की ह्या सगळ्यामध्ये संबंधित व्यक्तीला जे काही वाटलेलं आहे त्याचा ह्या थेट कायद्याशी किती संबंध आहे याच्याबद्दल प्रश्न उपस्थित होतात. कारण कायद्यामध्ये हे क्लिअरली नमूद आहे की त्यासाठी तुम्हाला कन्व्हर्ट करायचा प्रयत्न झाला पाहिजे किंवा तुम्ही कन्व्हर्ट झालात आणि मग तुमच्यावरती जबरदस्ती झाली किंवा तुमच्या कोणतरी ब्लड रिलेशनमधलं आहे की ज्यांनी सांगितलं पाहिजे की माझ्यासोबतच्या व्यक्तीसोबत झालेलं आहे तर ते होतं. या सगळ्यामुळे तसा कोणत्याही म्हणजे वर्धापन दिनाचा एक बेसिक कार्यक्रम होता, त्या ठिकाणी तिथे येशूची काय भजनं वगैरे सगळी गाजली जात असतील तर त्या गोष्टी सगळ्या तिथे सुरू होत्या आणि याचा उल्लेख या तक्रारदाराने पण केला आहे. आता इंटरेस्टिंग आहे सगळ्यामध्ये कोर्टाची टिप्पणी आणि मग कोर्टाने या सगळ्या प्रकरणावरती संबंधित माणसाला बेल देऊन टाकली, इंटरिम दिला अर्थात. आणि तो ब्रिटिश म्हणजे इंडियन पर्सन आहे पण ब्रिटिश इथला आहे तो. बरं, कोर्टाने असं म्हटलं की द FIR appears that the information attended said the program under misconception, म्हणजे ज्याने तो प्रोग्राम अटेंड केला त्याचं हे मिसकन्सेप्शन झालंय दॅट इट इज अ कल्चरल प्रोग्राम फॉर हिंदू रिलिजन, कारण त्याचं नाव पवित्र देवालय असं होतं. त्यामुळे ह्याचा मिसकन्सेप्शन झाली आहे तक्रारदाराची. इट ऑल्सो अपिअर्स दॅट ही वॉज अंडर मिसकन्सेप्शन ऑफ द फोटोग्राफ्स ऑफ द चर्च शोन ऑन द बॅनर ऑफ द टेम्पल, म्हणजे बॅनरवर जे फोटोग्राफ दाखवण्यात आले त्याच्यावरून पण त्याचं मिसकन्सेप्शन झालं. आणि महत्त्वाचं बघा, इट ऑल्सो अपिअर्स दॅट ही इज अंडर मिसकन्सेप्शन दॅट द पोवाडा, अभंग, भारूड, टाळ, वीणा, सितार, मृदुंग, तबला, गोंधळ, कीर्तन आर द वर्ड्स अँड ॲक्टिव्हिटीज आर प्लेड ओनली इन द हिंदू रिलिजन अँड एक्सेप्ट हिंदू रिलिजन नो वन कॅन प्ले द सेम, म्हणजे फक्त हिंदू ह्यांच्यामध्येच ही वाद्य वाजवली जातात किंवा अशा पद्धतीचं काहीतरी आरती, पोवाडा वगैरे किंवा वेगवेगळ्या गोष्टी असल्या, अभंग, भारूड असेल तर ह्याबद्दल त्याचं मिसकन्सेप्शन झालं. हे काय फक्त हिंदू धर्मातच होत नाही, हे हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी होत असतं. मग प्रायमा फेसी असं कोर्ट म्हणतं या सगळ्यामध्ये, इट अपिअर्स दॅट द FIR फाइल्ड अंडर द मिसकन्सेप्शन अँड दिस इज अ प्रोग्राम फॉर द हिंदू रिलिजन वेअर द ॲप्लिकंट यूज हॅज डिलिव्हर्ड द लेक्चर ऑन द ख्रिश्चन रिलिजन. सो थोडक्यात प्रायमा फेसी असं दिसतंय की या सगळ्यामध्ये त्याला वाटलं की हिंदू लोकांना देण्यासाठीचं हे सगळं होतं, पण ते ख्रिश्चन रिलिजनचा तो सगळा प्रोग्राम होता. आणि याच्यावरती कोर्टाने सगळी टिप्पणी पास केली आहे. आणि मग त्याचं म्हटलं असं की अपिअर्स दॅट इट वॉज अ प्रोग्राम ऑफ अ ख्रिश्चन कम्युनिटी, देर वॉज नो रेस्ट्रिक्टेड एंट्री फॉर द प्रोग्राम विच डज नॉट मीन दॅट द पर्सन ऑफ अदर रिलिजन वर कॉल्ड विथ इंटेन्शन टू कन्वर्ट देम. आय डू नॉट फाउंड एनी इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स. आणि मग त्याने खाली दिलेलं आहे. सो जाणून बुजून कोणाला तरी बोलवणं, त्यांचं धर्म परिवर्तन करणं आणि अशाच पद्धतीने धर्म प्रसार आणि परिवर्तन आणि मग त्यानंतर कन्व्हर्जन, हे पूर्ण तिन्ही वेगवेगळे मुद्दे आहेत. इथे हे जे मराठी ख्रिश्चन जी मंडळी आहेत यांनी सगळ्यांनी त्यांचा कार्यक्रम होता 143वा वर्धापन दिन, त्यासाठी बोलण्यात आलेलं होतं. पण या सगळ्यामध्ये जबरदस्तीने कसं धर्मांतर सुरू आहे या सगळ्या प्रकरणाची एक FIR दाखल झाली. आता अर्थात कोर्टात ह्या सगळ्या गोष्टी काय जातात, मी फक्त तुम्हाला FIR मध्ये काय होतं आणि कोर्टाने काय सांगितलं एवढ्या गोष्टी सांगितल्या. बाकी येणाऱ्या काळात हे कुठपर्यंत प्रकरण जातं आहे आणि खरंच अशा पद्धतीच्या गोष्टी ते घडल्यात का हे आता इन्व्हेस्टिगेशन सगळ्या रिव्हील करतील. पण बघा आपल्या अवतीभोवती सध्या काय सुरू आहे.